उद्योजकतेत बुद्धीबरोबर भावनांचीही गरज, रंगा शिंगटे यांचे प्रतिपादन. डॉक्टर घाळी महाविद्यालयातील रत्नयोगी मॅनेजमेंट इव्हेंटमध्ये 900 विद्यार्थ्यांचा सहभाग. कौशल्य विकास, नवोन्मेष आणि उद्योगक्षमतेवर 2 दिवसाचे मार्गदर्शन. 21व्या शतकातील संधी आणि आव्हानांनी वेढलेल्या व्यवसाय जगतामध्ये टिकून राहण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नसून उत्पादकता, विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील सौहार्द भाव तितकाच आवश्यक असल्याचं मत जागतिक कीर्तीचे संपदेशक रंगा शिंगटे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर घाळी महाविद्यालय गडहिंग्लज येथील बीकॉम आयटी विभागामार्फत आयोजित रत्नयोगी 2K25 मॅनेजमेंट इव्हेंटच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर सतीश घाळी उपस्थित होते. शिंगटे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे जग एका क्लिकवर जोडलं गेलं आहे. जागतिक बाजारपेठा विस्तारल्या आहेत, डिजिटल अर्थव्यवस्था वाढत आहे, परंतु स्पर्धा, कौशल्यातील सतत बदल, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आणि नवनवीन तांत्रिक मॉडेलशी जुळवून घेण्याची गरज प्रचंड वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य, डिजिटल साक्षरता, विश्लेषण क्षमता, टीमवर्क, नेतृत्व गुण, समस्या सोडवण्याची पद्धत आणि सॉफ्ट स्किल्स या बाबींमध्ये प्रावीण्य मिळवणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्योग क्षेत्र स्किल बेस्ड पिढी शोधत आहे. प्रत्यक्ष अनुभव, प्रशिक्षण आणि अशा मॅनेजमेंट इव्हेंटमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असंही ते पुढे म्हणाले. या 2 दिवसीय रत्नयोगी मॅनेजमेंट इव्हेंटमध्ये अकाउंटिंग स्किल, मॅनेजमेंट, टेक्निकल, गेम्स अँड कल्चरल असे विविध टास्क देऊन विद्यार्थ्यांची उद्योग क्षमता आणि कल्पकता उलगडण्यात आली. आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भोदरगड, कागल, निपाणी, चिकोडी आणि हुक्केरी अशा तालुक्यांमधील सुमारे 900 विद्यार्थी या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाचं स्वागत अमित कुलकर्णी यांनी केलं. प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय राधिका हुलकबळी यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी अरविंद तितुरकर, अॅडव्होकेट बीजी भोसकी, प्रशांत कित्तूरकर, कौसर मुलानी, चेतन नायकवडे आदी मान्यवरांसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.